हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9चा फर्स्ट लेसन जो सेट्स आहे पार्ट 1 मॅथ्स पार्ट 1 त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि मी तुम्हाला याबरोबर काही शॉर्ट ट्रिक्ससुद्धा देणार आहे. सो लेट्स बिगिन. सो फ्रेंड्स, तुमच्या बुकमध्ये जर सेटबद्दल थोडं माहिती घ्यायचं म्हटलं तर काही असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की फ्लावरचं बुकेट, ओके, किंवा बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पाईल ऑफ नोटबुक, ठीक आहे, किंवा कलेक्शन ऑफ नंबर्स. तर फ्रेंड्स, इथे इनडायरेक्टली ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कुठलाही गुच्छा, ग्रुप, बंच किंवा गठ्ठी कलेक्शन जे असतं त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि त्या सगळ्या कलेक्शन्सला आपण सेटमध्ये कसं शिकणार ते सांगणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे. तर इथे तुम्हाला सेट म्हणजे काय हे माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर सेट म्हणजे अ सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट. तर इथं वेल डिफाईन हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. म्हणजे तुम्ही कसलाही गुच्छा ठेवून दिला आणि तुम्ही म्हटलं हा सेट आहे तर ते नाही होणार, तो सेट नाही म्हटला जाणार. वेल डिफाईन्स म्हणजे काय ते क्लिअरली सांगितलं आहे. वी कॅन क्लिअरली से वेदर अन ऑब्जेक्ट बिलॉंग्स टू दिस सेट ऑर नॉट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे ॲपल्स पण ठेवले, ग्रेप्स पण ठेवले आणि बनानास पण ठेवले आणि सांगून दिला हा सेट ऑफ फ्रूट्स आहे, तर ते रॉंग आहे. तुम्हाला इथे एक स्पेसिफिक सेट करून द्यावा लागेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, कसं सेट रेडी करणार तुम्ही? फ्रूट्सचा एक वेगळा सेट करणार, व्हेजिटेबल्सचा वेगळा सेट करणार, ड्राय फ्रूट्सचा वेगळा सेट करणार, ओके. नेक्स्ट आता आपण इथे बघणार आहोत की एक्झाम्पल्स ऑफ सेट. मग अजून कुठले एक्झाम्पल्स असेल तर असे सेट ज्यामध्ये फक्त नंबर्स असतील, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 असा सेट बनवायचा एक, किंवा असा सेट ज्याच्यात फॉर एक्झाम्पल वीक्स ऑफ डे, मंथ वगैरे होतात, किंवा डेज ऑफ वीक्स सेट बनतो ना, तो एक पूर्ण सेट आहे. आपल्याला माहिती आहे मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, याच्या व्यतिरिक्त काही येणार आहे का? तर नाही. नंतर मंथ्स इन अ इयर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे जे मंथ्स आहेत फिक्स तेच मंथ्स येतील. आपल्याला माहिती आहे हे फिक्स तेच मंथ्स येणार आहे म्हणून तो एक सेट बनतो. क्लिअर आहे? आता ब्रेव चिल्ड्रन म्हणजे हुशार जे मुलं आहेत क्लासचे त्यांना वेगळं करणं, हे काय होतं, आपण सेट करतो, त्यांचा एक ग्रुप बनवतो. क्लिअर आहे? फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हणजे 10 20 30 40 50 60 असे. तर आपल्याला माहिती आहे की तर 10चेच 10 स्किप करूनच नंबर घेतो पुढचा 10 20 30. तर आपण एक सेट बनवतो आहे. किंवा जे फोर्ट्स आहे महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत त्याचा एक सेट बनवू शकतो की हां हे किल्ले आहेत, आपल्याला माहिती आहेत, त्या किल्ल्यांचं डिटेल्स आपल्याला माहिती आहेत. क्लिअर आहे? त्याच्यात आपण कुठलाही दुसरा मॉन्युमेंट्स टाकून तो किल्ल्यामध्ये आपण त्याला इन्क्लूड नाही करू शकत, तो सेट नाही बनत. मग आय होप तुम्हाला सेट हे क्लिअरली तर समजलं असेल. आता वेल डिफाईन म्हणजे तुम्हाला इथं समजलं असेल, वेल डिफाईन म्हणजे तो एक पूर्णपणे किंवा तो एक फिक्स सेट असला पाहिजे, फिक्स्ड तिथंच आले पाहिजे ते एलिमेंट्स. क्लिअर आहे? तर आता आपण इथं शिकणार आहोत की जेव्हा आता आपल्याला कळालं की सेट म्हणजे काय, तर एका जागेवर आपण ऑब्जेक्ट्स कलेक्ट करतो, वेल डिफाईन ऑब्जेक्ट्स कलेक्ट करतो, त्याला सेट म्हणतात. मग जनरली हे जे ऑब्जेक्ट्स कलेक्ट करतो त्याला आपण लिहितो कसे, तर कॅपिटल लेटर्समध्ये लिहितो. म्हणजे A to Z पर्यंत तुम्ही कुठलाही नंबर घेऊन, अल्फाबेट घेऊन या सेटला डिनोट करू शकता, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी इथे A हा माझा सेट आहे आणि त्या सेटमध्ये मी दुसरे काही एलिमेंट्स टाकू, ठीक आहे. तर याचे जे एलिमेंट्स आहे किंवा जे मेंबर्स आहे या सेट्सचे, तर ते मी नंबर पण असू शकता, माझे इंटिजर्स पण असू शकतात, होल नंबर्स पण असू शकता, रॅशनल नंबर असू शकता, रिअल नंबर्स असू शकतात, किंवा ABCD स्मॉलर ABCD पण असू शकते, ठीक आहे. तर कॅपिटल अल्फाबेट व्यतिरिक्त मी यामध्ये काही सेट म्हणून यूज करू शकते. नेक्स्ट आपण जर इथे बघितलं
आता इथे मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल घेऊन दाखवते की कसं सेट्स हे बनवायचं. तर मग मी तुम्हाला सांगते, आता मी सेट ए असं बनवते, ज्याच्यात माझे मी फक्त 1 to 5 नंबर लिहायचे मला. तर 1 2 3 4 5 हा माझा सेट आहे. मी काय म्हटली होती, मला फक्त 1 to 5 नंबर लिहायचे, म्हणून मी फक्त 1 to 5 नंबर लिहिले. ठीक आहे. तर माझा हा सेट जो आहे तो फिक्स होता. मी एक डिफाईन देऊन ठेवलं होतं की मला एवढेच नंबर पाहिजे, म्हणून तो माझा तेवढा सेट बनला. आता मी इथं सांगते, झेड माझा एक सेट असा आहे की ज्याच्यात वॉवल्स आले पाहिजे मला. वॉवेल्स काय आहेत मग? ते पण फिक्स आहेत. ए ई आय ओ यू. याच्या व्यतिरिक्त काही येईल का? नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी माझे सेट बनवू शकते. आय होप तुम्हाला सेट हे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. नेक्स्ट आता आपण बघणार आहे की सेट्सचे जे एलिमेंट्स आहेत त्याला कसं डिनोट करतो. तर हे जे इनसाईड आपण जे लिहितो ब्रॅकेटच्या मध्ये, त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो, बरोबर. तर त्याला एक लिहायची टेक्निक आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला जर विचारलं की इथे 2 हा नंबर सेट एमध्ये आहेत का, तर तुम्ही म्हणाल हो इथे आहे. तर त्याला आपण असं साईन देतो, 2 बिलॉंग्स टू सेट ए. तर ही सिम्बॉलला काय म्हणतो आपण? बिलॉंग्स टू. ओके. आता जर मी इथे म्हटले 6 बिलॉंग्स टू सेट ए, मग तुम्ही म्हणणार नाही तर 6 नाही दिलेलं आहे. मग तुम्ही काय म्हणणार? नो, 6 डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. क्लिअर आहे. मी फक्त एक कट मारला आहे तिथे. ठीक आहे. तर बिलॉंग्स टू म्हणजे काय? इट इज देअर इन सेट, म्हणजे तो सेटमध्ये प्रेझेंट आहे. आणि डज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे काय? तो सेटमध्ये नाही आहे. क्लिअर. तर आपण सेट्स हे आज मी तुम्हाला एक शॉर्ट इंट्रो करून दिला आहे. नेक्स्ट पार्ट 2मध्ये मी तुम्हाला टाईप्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स कसे असतात ते सांगणार आहे. तर तुमचा आजचा होमवर्क असा राहणार आहे की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप्स ऑफ एक दुसरे एक्झाम्पल्स देऊन सेट्स बनवून दाखवा. ठीक आहे. तर कुठलाही 1 किंवा 2 असे एक्झाम्पल घेऊन मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि मग मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सेट्स बद्दल थोडं डिटेलमध्ये आणि टाईप्स ऑफ सेट्स आपण डिस्कस करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेट्स हे कन्सेप्ट जर समजले असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग.